तर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एकट्या बारामतीनं अवघ्या देशाचं लक्ष वेधलं होतं आणि याला कारण होतं ते म्हणजे पवार विरुद्ध पवार कुटुंबात सुरू असलेला टोकाचा राजकीय संघर्ष। आता पक्ष फुटला आणि दोन पवार वेगळे झाले। तेव्हापासून सुरू झालेला संघर्ष हा अद्यापही थांबायचं नाव घेत नाहीये। आता हाच संघर्ष विधानसभेलाही पाहायला मिळणार का? पाहूया रिपोर्टमधनं। बारामतीच्या कन्हेरीत शनिवारी कुस्तीचा आखाडा रंगला, पण याच आखाड्यात विधानसभा निवडणुकीच्या भावी उमेदवारांनी हजेरी लावल्यामुळे रंगत आणखीनच वाढली। जय पवार आणि युगेंद्र पवारांच्या हालचालीकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं। मात्र दोघांनी एकमेकांची गळाभेट घेत सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला। लोकसभा निवडणुकीत जय पवार हे आई सुनेत्रा पवार यांच्यासाठी तर युगेंद्र पवार आत्या सुप्रिया सुळे यांच्यासाठी प्रचाराच्या मैदानात उतरले। आतापर्यंत एकत्र असलेलं कुटुंब पहिल्यांदाच आमने सामने आल्यानं संपूर्ण राज्याचं लक्ष या लढतीकडे लागलं होतं। आता विधानसभा निवडणुकीतही पवार विरुद्ध पवार सामना होण्याची चिन्ह आहेत। बारामतीमधून विधानसभेसाठी शरद पवार गटाकडून युगेंद्र पवारांच्या उमेदवारीची चर्चा आहे। खुद्द जयंत पाटलांनीही त्यांच्या उमेदवारीचे संकेत दिले। विशेष आनंद आहे की युगेंद्र दादा अलीकडे रस घ्यायला लागलेले आहेत आणि पवार साहेबांच्या प्रचारापासून, पवार साहेबांच्या लोकसभेच्या प्रचारापासून ते आता सगळीकडे फिरायला लागलेले आहेत। त्यामुळं युवकांची साथ ही नक्की, युवकांची साथ ही मिळाली पाहिजे। उमेदवारी जाहीर करायला मी पक्षाचा प्रमुख मालक नाही आहे, मालकानं विचारून ठरवलं पाहिजे। त्यामुळे त्यांच्या आज्ञेच्या बाहेर मी नाही आणि तो निर्णय त्यांनी घ्यायचा आहे। पण तरुणांना कसा पाठिंबा मिळू शकतो, तरुणांना, हे युगेंद्र दादांच्या रूपानं आज आपण सगळे गावागावात बघतोय। तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आता बारामतीतनं निवडणूक लढवण्यात रस नसल्याचं म्हटलं। त्यामुळे बारामती विधानसभेच्या आखाड्यात पुत्र जय पवारांच्या उमेदवारीची चर्चा आहे। ठीक आहे, देऊया, शेवटी काही लोकशाही आहे। मला तर फार काही त्याच्यामध्ये रस नाही आहे, कारण मी 7-8 निवडणुका केलेल्या आहेत। त्याच्या संदर्भामध्ये जर आमच्या जनतेचा तसा कल असेल कार्यकर्त्यांचा, तर पार्लमेंटरी बोर्डामध्ये जरूर तोही विचार केला जाईल। लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे असा सामना रंगला। मात्र खरी लढत काका आणि पुतण्या यांच्या अस्तित्वाची होती। या लढाईत बारामतीकरांनी शरद पवारांना झुकतं माप दिलं। आता जय पवार आणि युगेंद्र पवार यांच्या रूपानं काका पुतण्या पुन्हा एकदा आमने सामने येण्याची शक्यता आहे। देवा राखुंडे, NDTV मराठी, बारामती।